महाराष्ट्रामध्ये नगर असेल, नाशिक असेल, कोल्हापूर असेल, काही प्रमाणात विदर्भात असेल, पालघर असेल, या सगळ्या ठिकाणी या घटना सातत्याने घडतात। जुन्नर वन विभागाच्या बाबतीत म्हणत असाल तर आत्तापर्यंत तब्बल 57 बळी या बिबट मानव संघर्षात गेलेले आहेत। आणि महाराष्ट्राच्या माननीय मुख्यमंत्री महोदयांनी जेवढ्या तातडीनं खरं तर कबुतरांच्या विषयीचा प्रश्न मांडल्यानंतर जेवढ्या तातडीनं बैठक घेतली होती, मात्र बिबट मानव संघर्षामध्ये 57 बळी गेल्यानंतर माननीय वनमंत्र्यांनी आम्हाला रास्ता रोको करावा लागला, त्यानंतर बैठक घेतली। आणि यानंतर एक चतुर्सूत्री आहे खरं तर आत्ता असलेले जे बिबट आहे, एकट्या जुन्नर वन विभागामध्ये साधारणतः 2000 बिबटे आहेत आणि 4 तालुक्यांमध्ये जर 2000 बिबटे असतील तर रस्त्यावर जसे कुत्रे दिसतात तसे हे बिबटे हे दिसत आहेत। आणि यामध्ये लहान मुलं ही त्यांच्या हल्ल्यामध्ये बळी पडत आहेत। यामुळे जास्तीत जास्त बिबटे किमान 1000 ते 1500 बिबटे वंतारासारख्या क्षेत्रात स्थलांतरित करणे, बिबट्याचा शेड्यूल 1 मधून त्याचा जो समावेश आहे तो रद्द करणे, त्यानंतर बिबट्यासाठीचा गवताळ जो कुर्णाचा प्रदेश हा वन विभागाच्या जागेत तयार करणं आणि बिबट्याची नसबंदी करणं ही चतुर्सूत्री अंमलात आणली पाहिजे आणि राज्य आपत्ती घोषित करून त्याला एक ठोस कृती आराखडा बनवला पाहिजे, ही आपली सातत्यानं मागणी आहे। आणि माननीय मुख्यमंत्री महोदयांना माझी पुन्हा एकदा विनंती आहे की हा ठोस कृती आराखडा बनवण्यासाठी जर केरळसारखं एक लहानसं राज्य जर राज्य आपत्ती घोषित करतं, ठोस कृती आराखडा हत्या आणि मानव संघर्षात बनवतं, तर स्वतःला इन्फ्रामॅन म्हणवून घेणारे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री बिबट मानव संघर्षाला राज्य आपत्ती घोषित करून त्यासाठी ठोस कृती आराखडा बनवण्यात का कमी पडतात हा प्रश्न आहे। राज्याचे वनमंत्री गणेश नाईक हे कुठेतरी हे सगळे प्रश्न सोडवण्यामध्ये कुठेतरी लांबवत आहे का? ज्या पद्धतीने गणेश नाईक यांनी स्पॉटवरती जाऊन सगळी पाहणी करणं गरजेचं होतं किंवा त्यांनी मंत्रालयात त्यांनी या सगळ्या संदर्भातच्या बैठका घेतल्या, त्या बैठकीला फक्त सत्ताधारीच नेते मंडळी उपस्थित होते। हे का मुळात केवळ वनमंत्र्यांच्या हातामध्ये या गोष्टी सर्वस्वी नाही आहेत, त्यामुळे पूर्णपणे दोष हा गणेश नाईक साहेबांवर आपल्याला टाकता येत नाही। कारण या वन विभागाकडे नक्की असणारी साधन सामग्री बघा, त्यामध्ये असणारी मनुष्यबळाची कमतरता बघा, या सगळ्या गोष्टींसाठी राज्याचे प्रमुख म्हणून मी वारंवार जाणीवपूर्वक सांगतो की ही राज्य आपत्ती घोषित झाल्याशिवाय यासाठी लागणारी आवश्यक साधन सामग्री मनुष्यबळ हे मिळणार नाही आहे। कोरेगाव पार्क प्रकरणी पार्थ पवार यांच्यावर त्वरित कारवाई झाली, तशाच प्रकारचे अनेक घोटाळे बाहेर काढलेले असताना त्यावर मात्र कारवाई होत नाही असा आज रोहित पवार यांनी म्हटलेलं आहे। कसं बघताय? त्यामुळे हे जे घोटाळे जेव्हा बाहेर येतात जेव्हा सार्वजनिक जीवनामध्ये काम करत असताना जेव्हा आरोप होतात आणि हे घोटाळे बाहेर येतात, यामध्ये माननीय मुख्यमंत्री महोदय हे खरं तर प्रसिद्ध झालेले, ते कुठल्याही चौकशीच्या आधीसुद्धा ते क्लीन चिट देऊन मोकळे होतात। कदाचित रोहितदादांचा रोख हा त्या दिशेने होता। राष्ट्रवादी काँग्रेस ही अशी एक अवलाद आहे जी सत्तेशिवाय राहू शकत नाही असं तानाजी सावंतांनी म्हटलंय। दोन्ही राष्ट्रवादी अशी अवलाद आहे की सावंतसाहेब खेकड्याने धरण फोडल्याचा जर शोध लावू शकतात, त्यामुळे त्यांच्या कुठल्या विधानाला किती गांभीर्यानं घ्यायचं यावर आपण विचार करणं गरजेचं आहे। आज एक कोर कमिटीची बैठक पार पडली आणि पवार साहेबांना ज्या महत्त्वाच्या सूचना दिल्या त्याच्यामध्ये कोणत्याही परिस्थितीत स्थानिक स्वराज्य संस्था किंवा नगरपालिका महानगरपालिकांमध्ये जे मूळ ओबीसी आहेत त्यांना डावलू नये असं म्हणतात। पहिल्यांदा त्यांना संधी दिली गेली पाहिजे अशा पद्धतीचा पहिला पक्ष कोणता ज्याला भूमिका घेतली, तर ही भूमिका आदरणीय पवार साहेबांची अगदी मंडल आयोगाच्या अंमलबजावणीपासून आदरणीय पवार साहेबांनी कायम ही जी भूमिका घेतली, समाजामध्ये एक सौहार्द राहिलं पाहिजे या पद्धतीने 18 पगड जातीनं सोबत घेऊन चालत असताना जिथे